जय भीम नमोबुद्धाय. बघूया आजचं बातमीपत्रक. अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी भागात जाऊन चिखलदरा येथे सर्वच विभागाचा प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. बालमृत्यू, माता मृत्यू, आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार, आदिवासींना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आढावा घेत आदिवासींना मिळणाऱ्या योजना का प्रलंबित आहेत, त्यांच्या योजना त्यांचा लाभ का त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही या संदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आदिवासींकडे जातीने लक्ष देण्याची तंबी खासदार बळवंत वानखेडे यांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर आपापल्या समस्या घेऊन या बैठकीला उपस्थित होते. उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि कोल्हापूर महापालिकेच्या व अन्य उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांचा विविध गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने 11 जानेवारी रोजी उर्दू कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ग.नि. आचरेकर, समीर मुझवर, कादरभाई मलबारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दसरा चौक येथील मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज असणार आहेत. उर्दू, मराठी, इंग्रजी भाषेचा इतिहास, उर्दू मुशायरा, उर्दू भाषेतील वाङ्मयमधील विविध प्रकारचे सादरीकरण, स्नेहसंमेलन अंतर्गत देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आणि जे प्रायव्हेट संस्था आहेत ज्या उर्दू भाषेतून शिक्षण दिले जाते यांचं एक कॉर्निवल हे दसरा चौकाच्या ऐतिहासिक मैदानावरती आपण त्या ठिकाणी भरवत आहोत. दिनांक 11 जानेवारी रोजी हा कॉर्निवल त्या ठिकाणी असणार आहे. याचे प्रवेशद्वार राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि एक साईडला कला महर्षी आबाला रहमान यांच्या नावानं हे त्या ठिकाणी एंट्रीचं हे प्रवेशद्वार राहणार आहे. तशाच प्रकारे आज पुस्तकांचे स्टॉल, एक सगळ्यात छोटं कुराण शरीफ आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे कुराण शरीफ आपल्या कोल्हापूरच्या बोलीभाषामध्ये जे ट्रान्सलेट केले होते त्याची ओरिजिनल प्रत आणि ऐतिहासिक इसवी सन पूर्वीचे काही नाणी अशा काही त्याचंही प्रदर्शन त्या ठिकाणी आपण ते भरत आहोत. खाण्याचे स्टॉल असणार आहेत. वैशिष्ट्य असं की ह्या 6 शाळांच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, त्यांची कला, कल्चरल प्रोग्रॅम उर्दूमधून, हिंदीमधून, इंग्लिशमधून त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या सर्व कार्यक्रम 11 जानेवारी रोजी होणार असून सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 10 पर्यंत हा कार्यक्रम असणार आहे. उद्घाटन जे कार्यक्रम आहे ते 4 वाजता छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली प्रकाश आंबेडकर मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून या ठिकाणी कोल्हापूर शहरातील 2 नूतन निवडून आलेले 2 आमदार माननीय राजेश क्षीरसागर साहेब, माननीय अमोल महाडिक साहेब, तसेच मिरजचे आमदार इद्रिस नाईकवडी आणि सारंगधर देशमुख जे शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष झालेत यांचा ह्या ठिकाणी सत्कार ह्या 4 लोकांचा सत्कार आहे. मुश्रीफ साहेब त्या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर शहरातले जेवढे माजी मुस्लिम नगरसेवक, माजी महापौर मुस्लिम नगरसेवक यांना सर्वांना ह्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे हा 1 दिवसाचा पहिला कार्यक्रम कोल्हापुरात होत आहे. उमरेडचे आमदार संजयजी मेश्राम यांच्या कुही येथील जनसंपर्क कार्यालयात पहिला जनता दरबार उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कुही तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जनता दरबारात प्रशासनाकडील प्रलंबित कामे, वैयक्तिक अडचणी आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित समस्या लोकांनी थेट आमदारांसमोर मांडल्या. तसेच काही निवेदन स्वीकारण्यात आले. संजयजी मेश्राम यांनी प्रत्येक नागरिकांच्या समस्या मनपूर्वक ऐकून तात्काळ सोडवणुकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या
सातपुड्याच्या पर्वतरांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. राज्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर कायम आहे. विदर्भातील काही भागात थंडीचा जोर कमी झाला होता, पण आता पुन्हा त्यात वाढ झालेली आहे. नागपूरसह गोंदिया, भंडारा आणि यवतमाळ आदी जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा घसरल्याने विदर्भात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विदर्भात गेल्या 2 दिवसांपासून कोरडे हवामान आहे. काही जिल्ह्यात निरभ्र आकाश तर काही ठिकाणी धुक्यासह ढगाळ आकाश आहे. काही जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर वाढणार आहे असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भातच थंडीचा कडाका जाणवत आहे. रात्रीच नाही तर दिवसा देखील हुडहुडी भरवणारी थंडी आहे. बुधवारी दिवसभर हुडहुडी भरवणारी थंडी होती, तर आज गुरुवारी देखील थंडीचा कडाका कायम आहे. किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घसरण झाली आहे. त्यामुळे दिवसाही गरम कपड्याची ऊब आवश्यक झाली असून लहान मोठे अशा सर्वच वयोगटातील नागरिकांच्या अंगावर गरम कपडे दिसून येत आहेत. तर सायंकाळपासूनच शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहेत. गरिबांसाठी शेकोट्या हाच आधार ठरत आहे. महाराष्ट्रात रखडलेली प्राध्यापक भरती बंद, विद्यार्थी परिषद निवडणुका, वाढती बोगस महाविद्यालय यावर शासनाने गांभीर्याने लक्ष घालून निर्बंध घालावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 23 डिसेंबर रोजी सोलापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपन्न झाली. या अधिवेशनात शैक्षणिक विषयक पेपरफुटी, खुल्या महाविद्यालय निवडणुका, विद्यापीठातील भ्रष्टाचार, प्राध्यापक व शिक्षक कर्मचारी भरती याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. ओव्हरऑल 3 प्रस्ताव आपण पारित केले, ज्यामध्ये पहिला जो प्रस्ताव आहे तो शैक्षणिक विषयावरचा प्रस्ताव आहे, दुसरा विषय जो आहे तो सामाजिक सद्यस्थितीवर आहे आणि तिसरा जो प्रस्ताव आहे तर तो सोलापूर जिल्ह्याच्या शाश्वत विकासावरती आधारित प्रस्ताव होता. जर आपण शैक्षणिक समस्या जर बघितल्या तर यामध्ये आपण MUHS जे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे त्याच्या अंतर्गत चालणारे जे वेगवेगळे महाविद्यालय महाराष्ट्रभरात आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा सतत जाणवतोय. याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून दंड वसुली करणे, उपस्थिती भरली नाही तर विद्यार्थ्यांकडून जादाचे पैसे घेणे, त्यासोबत बॅकलॉग लागलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट पूर्ण वर्षाची फी भरायला सांगणे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या भ्रष्टाचार वाढत आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी लोणेरे D2 जे विद्यापीठ आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सगळे टेक्निकल कॅम्पसेस एफिलिएटेड आहेत, या विद्यापीठामध्ये एकही गोष्ट सध्या सुरळीत चालू नाही. जर आपण बघितलं तर या परीक्षांचा अर्ज भरण्याचा विषय असेल, जे अकॅडमिक शेड्यूलचा विषय असेल किंवा रिव्हॅल्युएशन रिचेकिंगचा विषय असेल, फोटोकॉपीचा विषय असेल, एकही गोष्ट या ठिकाणी सुरळीत चालू नाही. त्यामुळे या D2 विद्यापीठामध्ये पूर्णतः गोंधळ कारभार सध्या सुरू असल्याचं देखील विद्यार्थी परिषदेने या शैक्षणिक प्रस्तावामध्ये म्हटलं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर सारथी, बार्टी, महाज्योती अशा ज्या संस्था आहेत यांच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप अधिछात्रवृत्ती ही दिली जाते. परंतु जे आपले खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आहेत ज्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र शासनाने अमृत नावाची एक संस्था सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु त्या अमृत नावाच्या संस्थेच्या माध्यमातून अद्याप कुठल्याही योजना सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू नाही आहे. आपण जर बघितलं खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीची फेलोशिप ही त्या ठिकाणी दिली जात नाहीये.
कुठल्याही पद्धतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही। आज 50% जागा या महाराष्ट्रामध्ये 50%पेक्षा जास्त जागा या रिक्त असताना आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कसं द्यायचं हा माझ्यासाठी कार्यकर्त्याला या ठिकाणी पडलेला प्रश्न आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर 1992 पासून ज्या खुल्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या निवडणुका आहेत त्या महाराष्ट्रामध्ये बंद आहेत। आपण एका बाजूला लोकशाही आणि सर्वसामान्य घरातलं नेतृत्व हे पुढे आलं पाहिजे असं म्हणतो, परंतु या कॉलेज कॅम्पसेसमध्ये या शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वसामान्य घरातला शेतकऱ्याचा मुलगा हा पुढे आला पाहिजे असं कुठल्याही पक्षातल्या राजकारण्यांना वाटत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी DBAT लोणेरे, कारण हे दोन्ही विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्या कोल्हापूर शहरात पण शिकतात, पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या विद्यापीठाचे विद्यार्थी शिकत असतात। यामध्ये जो गोंधळ चालू आहे त्याबद्दल पण आम्ही आगामी काळामध्ये काम करणार आहे, आंदोलन करणार आहे। आणि अमृत जी संस्था आहे त्या अमृत संस्थेच्या सक्षमीकरणासाठी शासनाने प्रयत्न करावा। खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अधिछात्र वृत्ती फेलोशिप ही लवकरात लवकर सुरू करावी असं देखील आम्ही यामध्ये म्हटलं। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। पूर्वीच्या शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाजार समित्या होत्या, आता त्याची आवश्यकता नाही। याउलट त्याचा बोजा स्थानिक प्रशासनावर पडत आहे। सद्यस्थितीत बाजार समित्यांची उपयुक्तता संपल्याने त्या विसर्जित कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र उद्योग आणि व्यापार संघटना चेंबरचे सभापती मोहन गुरनानी यांनी पत्रकार परिषदेत केली। पत्रकार परिषदेला महाराष्ट्र उद्योग व्यापार संघटना चेंबरचे अध्यक्ष डॉक्टर दीपेन अग्रवाल, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टी व मान्यवर उपस्थित होते। रद्द हो गया है, LPT रद्द हो गई है 2015 में और उसका असेसमेंट का पीरियड 5 साल है 2020 तक और 2 साल एक्सटेंड हो सकता है 2022 तक। लेकिन आज भी बैकडेटेड नोटिस डिपार्टमेंट दे रहा है और फिक्टिशियस अनलॉफुल लाइबिलिटी SSC पे और व्यापारियों पे निकाल रहा है। तो हम सब व्यापारियों का ये धोरण है कि LPT डिपार्टमेंट तुरंत बंद कर देना चाहिए, क्योंकि जितनी वसूली LPT डिपार्टमेंट नहीं कर रहा है उससे ज़्यादा वो डिपार्टमेंट मेंटेन करने का खर्चा है और इसके ऊपर कॉरपोरेशन के ऊपर और राज्य सरकार पे रिवर्स बोझा पड़ सकता है। ई कॉमर्स चॅलेंज, ई कॉमर्समध्ये आमचे जे रिटेलर व्यापारी बंधू आहे त्यांच्यासाठी ई कॉमर्स एक मोठं चॅलेंज आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार ई कॉमर्स आणि रिटेल व्यापाऱ्यांसाठी लेवल प्लेइंग फील्ड राहावा असं काही धोरण आणि पॉलिसी, ई कॉमर्स पॉलिसी उन्होंने अनाउंस करना चाहिए। उसके लिए हम लोग प्रयासरत हैं। बाजार समिती आणि सेस संदर्भातली भूमिका काय असणार? बाजार समिति के अंदर जो APMC सेस, मार्केट सेस लगता है वो सेस नहीं लगना चाहिए और मार्केट यार्ड के बाहर सेस नहीं लगना चाहिए। जो सेस यूज़ होता है वो करप्शन के माध्यम से मार्केट यार्ड के अधिकारियों के पास और वहाँ के डायरेक्टर्स के पास वो करप्शन के माध्यम से जाता है। डेवलपमेंट के लिए वो काम में नहीं लिया जाता है। सब APMC मार्केट यार्ड देखेंगे तो इंफ्रास्ट्रक्चर के नाम पे ना रोड है, ना पानी की व्यवस्था है, कोई व्यवस्था मार्केट समिति प्रोवाइड नहीं कर रही है। तो हमारा सभी APMC में काम करने वाले, व्यवसाय करने वाले व्यापारियों का ये मत है कि हमको APMC नहीं चाहिए। तो हमारा ये धोरण है कि नो APMC नो सेस।
जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.